तो क्षण आलेला आहे आणि तो क्षण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मार्गदर्शन. अखंड हिंदुस्थानच्या कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जितू करायचं का सुद्धा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो सुरुवात कुठून करायची मला माहित नाही. वरून करू का खालून करू इकडून करू का तिकडून करू पण करावी तर लागतेच. माझ्या प्रचाराचं ही एक मीटिंग ही झाल्यानंतर उद्या प्रचार बंद 5 वाजता. उद्या पुण्याला जातोय 2 वाजता दुपारची सभा आहे त्याची. याही मंडळींची आज सभा आहेच कुठे ना कुठेतरी. आज सगळे एकत्र आलेले पाहून बरं वाटलं आपली एकी कायम आहे. आता आरोप आणि प्रत्यारोप हे होतच राहणार त्यात नवीन काहीच नाही. त्या लखोबाने काहीतरी नाशिकला जुनं किणी प्रकरण काढले आणि त्यामध्ये आपल्याला आरोप केला आपल्यावरती. ह्या किणी प्रकरणामध्ये सेना आणि भाजपचा अभय होतं आपलं. त्या लखोबाला सांगायचंय तेलगी प्रकरणामध्ये तुला कोणाचं अभय मिळालं कुठे तुझ्या भागाला तेल लावलं ते सांग ना. दूरदर्शनवरती दाखवलं गेलं होतं त्याची काहीतरी नार्को टेस्ट झाली होती. नार्को टेस्ट तर तेलगी म्हणाला त्याला विचारलं तेरा और भुजबल का क्या संबंध है तर तो बोलला अरे वो तो मेरा गॉड है मेरा गॉड है. तेलगी म्हणतोय सुटला. कोणी सोडला. इतकं जुनं खोदकाम बरं नाही म्हणा. अंगलटील तुमच्या आमच्या नाही. सगळे साले नखरे करून बसलेत म्हणून तुम्हाला 16 फेब्रुवारीला निर्णय घ्यायचा आहे. एक ना एक दिवस नव्हे त्याच दिवशी काँग्रेसला गाडावीच लागेल. आज रामदास मी तुमची शिरोशाहीर ऐकायला येणार होतो पण म्हणजे थोडं दूरदर्शनवर ऐकली. ते ऐकल्यानंतर मलाही मग शेवटी स्फूर्ती येते. आपणही काही कमी नाही. हम भी कुछ कम नाही. बरं आठवतात काहीतरी ओळी. रामदास असेच एकत्र येऊया. आपण एकत्र आलेलो आहोत. आपण येणार आहे. आपण एकत्र आलोत एकत्र राहूया. आणि रामदास तुम्ही आठवले सगळे मिळून आपण 26 फेब्रुवारीला काँग्रेसला नागवले.
करावंच लागेल. कोणी करायचं? तुम्ही करायचं, आम्ही नाही. आम्ही आपले विचार देणारी मंडळी आहोत. बाबांनो विचार घ्या, शाणे व्हा. ते आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. काय झोकदार ऐतिहासिक नाव आहे. जग याला आणि वाहन राहिली. ठोकतायत. ह्या निवडणुकीनंतर म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नैशी होणार, अदृश्य होणार. काय तुमच्याकडे काय व्हॅनिशिंग क्रीम आहे काय? आणि तुम्ही काय चोपडण्याचा धंदा करता? मग पृथ्वीराज चव्हाण हे नाव घेण्यापेक्षा पृथ्वीराज चोपडे नाव घ्या. पण एक लक्षात घ्या, हे आमचं व्हॅनिशिंग क्रीम माझ्या समोर बसलेलं आहे. हे 10 फेब्रुवारीला तुम्हाला लावल्यानंतर तुम्ही व्हॅनिश होणार आहात. शिवसेना व्हॅनिश होऊ शकत नाही, करताच येणार नाही. पाहिजे तिथे चोळा. काय सर, किती 80 म्हणजे सेना निघाल्यात. 80 सेना आपली शिवसेना निघाल्यापासून सगळ्या नष्ट झाल्या. एकमेव शिवरायाची शिवसेना आज हयात आहे, तुमच्या माझ्या समोर बसली आहे. काय माकडांना माहित आहे? शिवसेनेला मायावतीच्या हत्येला जसं तुम्ही कव्हर घालता ना, तशी कव्हर घालून शिवसेना झाकली जाणार नाही. काय कल्पना आहे मायावतीच्या? ती म्हणे काय ते निवडणुकीचं तिचं बौद्धचिन्ह आहे, सिम्बॉल, त्याच्यावरती कव्हर. एवढे हत्ती कव्हर टाकतायत. मग त्याशी मी बोललो, मायावतीच्या हत्तीवरती जर तुम्ही कव्हर टाकणार असाल आणि झाकणार असाल तर तुमच्या हाताचं काय? कुठे घालणार? कुठून झाकणार? खिशात घालून फिरणार का कशात घालून फिरणार? काय मूर्खाच्या कल्पना येतो. हे अशा काही गोष्टी झाकून होतात काय? तुमचं उघडं पडलं ते झाका. निवडणुकीला त्याचा काही फायदा नाही. एक एक कल्पना पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. ते आमचे पोलीस कमिशनर, त्या पोलिसांवरती एक ऑर्डर काढले निवडणुकीच्या दरम्यान, तुम्ही आजारी पडलात तरी दाखवायला यायचं, खरंच आजारी आहात की नाही. हा काय अत्याचार आहे? कोणचे आजार असे आहेत की तो इतका भयंकर असताना सुद्धा तुम्हाला दाखवायला यायचं? समजा पोलीस कमिशनरला मुळव्याध झाली, काय करायचं? कोणाला दाखवायचं? आबा पाटलाला? हो आबा अहो पाटील साहेब बघाव. काहीतरी सांगावं, माझा गेटवे ऑफ इंडिया पाहावं. काय कल्पना काय त्या? माणसं आहेत, काही होऊ शकतं, कसलंही दुखणं उद्भवू शकतं. काही अशी दुखणी असतात की तो नाही हलू शकणार नाही, चालू शकणार नाही, अंगात फणफणीत ताप आहे, तो काय कमिशनरला दाखवा द्यायचं की घाला तुमचं हे म्हणजे ते हे आपलं थर्मामीटर बघलेत. कसले घाणेरडे एक कल्पना निघतायत. नंतर काय होतं, मला कोणी विचारतंय, अहो केवढा विरोधी प्रचार चाललाय शिवसेनेच्या विरुद्ध, तुमच्या विरुद्ध, उद्धवच्या विरुद्ध. हे आमच्या जवळ आलेत त्यांच्या विरुद्ध, ही भीमशक्ती, भारतीय जनता पक्षवाले आलेत, टीका करतायत. काय त्याला टीका करतायत? जत्रा गावामध्ये भरली ना की पिपाण्या वाजवणारे खूप पोरं पॅ करत फिरत असतात सगळीकडे. आता पोरं पिपाण्या वाजवत आहेत म्हणून त्याच्यासमोर बिस्मिल्ला काय सनई घेऊन बसणार? आम्ही बिस्मिल्ला आहोत, आमची सनई या पिपाण्यावाल्यांच्या समोर नाही वाजवण्याची त्यांची लायकी नाहीये. ह्या बरोबऱ्या करू नका, तुलना करू नका. आहेत सध्या
बरेचसे मार्गावर येत आहेत, येऊ द्या.